आजची आपली सुरुवात 4:15 झाली. गॅस काय भरला नाही आपण, गर्दी होती. सरळ निघालो आणि पिंपळे सौदागरपासून ओलाकडनं राईड पडली 227 रुपयाची एअरपोर्टची. तर आलोय कस्टमरच्या लोकेशनला, सोसायटीमध्ये आलोय. कॉल केला, येतो बोलतो. आणि आल्यावर क्लायंट लोकेटेड म्हणजे तिथं अराईडचं ऑप्शन असतं. रॅपिडो आणि ओलाला सुरू करायला लागतं आणि उबेरला ऑटोमॅटिक होतं. सो मी आल्या पहिले ते चालू केले आणि कॉल केला कस्टमरला, येतो बोलले 2 मिनिटामध्ये. म्हणजे मग नंतर जरी कॅन्सल झाली आपल्याला 22 रुपये कॅन्सलेशनचे चार्जेस भेटतात. सो आता इथनं आपण एअरपोर्टला निघूया आणि ओलाकडनं चाललोय. उबेरकडनं असते तर उबेरकडनं लगेचच आपल्याला रिटर्नची फ्लाईट भेटते, म्हणजे रिटर्न ट्रिप भेटून जाते, फ्लाईट असतात. पण आता ओलाकडनं गेल्यावर आपल्याला उबेरच्या रोमध्ये वेट करावं लागेल. तरी बघूया किती वेळ लागतो. कस्टमरला सोडलंय आपण, 225 रुपये कस्टमरचं बिल झालं. तर 213 रुपये आपल्याला दिलेत. आता आपण 5:50 एक रिझर्वेशन ट्रिप घेतली पिंपरी बागेरेपासून एअरपोर्टची. तर 50 मिनिटं आहेत आपल्याकडे तिथं पोहोचायला. आता राईड पडते का बघूया की कॅन्सल होती, बघू काय होते. होप फॉर द बेस्ट. एअरपोर्टला चांगली गर्दी आहे, फ्लाईट पडतात. पण मला आहे ना एक 5 मिनिटं फक्त आधीच जर ट्रिप पडली असती तर माझी रिझर्वेशन ट्रिप कॅन्सल नसती झाली. मला 5:50ला कस्टमरला घ्यायचं होतं, पण माझा नंबर 6 ते 10 होता आणि तेवढ्यात ती उबेरनी कॅन्सल, म्हणजे मला नंबर का दाखवला नाही तर कारण इथनं मला रिझर्वेशन ट्रिप पर्यंत पोहोचण्यासाठी जेवढा वेळ लागणार होता तेवढा वेळ माझ्याकडे उरला होता. सो ते नंबर दाखवणं बंद केलं आणि मला नॅव्हिगेशन आलं की तुम्ही आता रिझर्वेशन ट्रिपकडे जा. पण मी ऑलरेडी एअरपोर्टच्या इथं होतो. सो मला ती रिझर्वेशन ट्रिप कॅन्सल करावी लागली नाविलाजाने. आता 2 ट्रिप माझ्या आतापर्यंत रिझर्वेशन कॅन्सल झाल्यात आणि आता आणखीन एक जर कॅन्सल झाली तर माझं रिझर्वेशन ट्रिपचा ऍक्सेस बंद होईल असं काहीतरी मेसेज आहे. मला बघितला नाही मी, पण ते 3 ट्रिपचं होतं. 3 ट्रिप जर तुम्ही कॅन्सल केला तर प्रॉब्लेम येतो. आता कॅन्सल म्हणजे मी घेतलीच होती. 5 मिनिटं फक्त. तर आपण आलोय वाकडेवाडी बस स्टँडला. आपल्याला शाहूनगर पासून जिथं कस्टमरला सोडलं तिथनं फक्त 1 किलोमीटर पासून आपल्याला राईड पडली. आणि आता इथं आपण चहा पिला, इराणी चहाला 15 रुपये. वाकडेवाडी बस स्टँडच्या थोडं पुढे गेलं का लगेचच लेफ्ट साईडला वॉशरूम पण तिथं फ्रेश झालो, चहा घेतलाय आणि निघूया. तर आता 3 राईड आपल्या पूर्ण झाल्यात. एक एअरपोर्टला ड्रॉप, एक एअरपोर्ट पासून शाहूनगर पासून आपल्याला वाकडेवाडी. आता इथनं पडतात येत पण संगमवाडीच्या. तर बघतो जातो हळूहळू स्टेशन साईडला. तिकडनं जर आपल्याला व्यवस्थित रेट जर भेटला तर आपण घेऊया, नाही तर आपण स्टेशनला जातोय. भूमकर चौकापासून थोडंसं पुढं होतं लेफ्ट साईडला, आपण वाकड साईडला जातो हायवेला. तर कस्टमरला सोडले आणि 287 रुपये बिल झाले 20 किलोमीटरचे. रॅपिडो कडनं होते आपल्याला. तर रॅपिडो 1, उबेर 2, ओला 1, 4 राईड झाल्यात आपल्या. 87 किलोमीटर गाडी चालली. 7 वाजून 20 मिनिटं झालेत. अर्धी टाकी आणि 1 गाडी सीएनजी आहे. 2 गाड्या खाली बसला होता सीएनजी, आपण काय भरलं नव्हतं. तर आता इथं ओला आणि रॅपिडो चालू करतो. ओला आणि उबेर चालू करतो. रॅपिडो काय वाजलं नाहीत ना, तर वाजायला पाहिजे होतं. ठीक आहे, बघूया. सीएनजी भरल्यानंतर आपण पुढे निघलो वाकड साईडला आतमध्ये दत्त मंदिराच्या इथं. मला नाश्ता करायचा होता पण मला स्टेशनची राईड आली 237. तर यामध्ये 220 तर आपल्याला भेटेल कन्फर्म. त्यामुळे म्हणलं चला नाश्ता काय करता येईल, नंतर राईड कंटिन्यू पडतात. ते अर्ध्या तासामध्ये राईड होतात येत. सो आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केला, येतो बोलले. तर 238-234 रुपये आपल्याला भेटले. डायरेक्ट पूर्णच भेटलं कारण ऑनलाईन पेमेंट केलेलं होतं कस्टमरनी, म्हणजे ऑनलाईन ऍपला पेमेंट होतं. तर तिथनं आपण थांबलो. 1-2 राईड आल्या. एक आली होती पिंपळे निलगची 13 किलोमीटरची 190 का 191. आपण ऍक्सेप्ट केली, पण आपण प्लॅटफॉर्म नंबर 6ला थांबलो होतो. ती होती 1 पासनं. म्हणलं आता इथनं पडल मोकळं दिसते, पण माझी चूक झाली. ती घ्यायला पाहिजे होती, पण ठीक आहे. आता आपण तिथं थांबलो होतो. तिथनं काय राईड पडत नाही. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले. मग वॉशरूमला जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि तिकडनं मग आपल्याला नाश्ता करायचा होता. म्हणलं चला आता भूक लागली आहे भरपूर. तर मग आपण स्टेशनच्या मागे गेलो. तिथं रोहित वडेवाले म्हणून आहे, चांगला व्यवस्थित नाश्ता भेटला आपल्याला तिथं. तर मग तिथं नाश्ता केला आणि आज बऱ्याच दिवसांनी साबुदाणा वडा खाल्लाय. आणि नाश्ता केल्यानंतर मग मला ओला